नेक्स्ट पॉइंट बघा, सिमिलर ट्रायंगल्स. इथे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल डीईएफ. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, अँगल ए अँगल डी कॉंग्रुएंट, अँगल बी अँगल ई कॉंग्रुएंट, अँगल सी अँगल एफ कॉंग्रुएंट. म्हणजे तीनही अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्सशी कॉंग्रुएंट आहेत. शिवाय ए बी डिव्हायडेड बाय डीई, बी सी डिव्हायडेड बाय ईएफ, AC डिव्हायडेड बाय DF हे रेशो सुद्धा सगळे इक्वल आहेत, म्हणजेच त्यांच्या साइड्स प्रोपोर्शनेट आहेत असं म्हणू शकताय. देन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर सेड टू बी सिमिलर ट्रायंगल्स. आणि हे सिमिलर आहे त्याच्यासाठी असं चिन्ह आहे, सिमिलर साठी असं आहे, कॉंग्रियंट साठी असं आहे. हे सिमिलर ट्रायंगल्स हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. आता या दोन ट्रायंगल्सना, दिलेल्या दोन ट्रायंगल्सना सिमिलर आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी काही टेस्ट्स आहेत, त्यांना म्हणतात टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. मग त्याच्यामधली जी फर्स्ट टेस्ट आहे ती आहे ए ए ए टेस्ट, म्हणजे अँगल 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 टेस्ट. एका ट्रायंगलचे तीन अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या करेस्पॉन्डिंग अँगल्सशी जर कॉंग्रियंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स ए ए ए टेस्ट नुसार सिमिलर आहेत असं तुम्ही म्हणू शकता. अँगल्स कॉंग्रियंट असतील, ट्रायंगल्स सिमिलर असतील. याच्यामध्ये हे एक लक्षात ठेवा, हे दोन ट्रायंगलची नावं दिलेली आहेत आणि त्याच्या पुढचं हे महत्वाचं आहे. इन द करेस्पॉन्डन्स ऑफ, हा करेस्पॉन्डन्स मांडत चला. हा करेस्पॉन्डन्स जर तुम्ही मांडला तर तुम्हाला साइड्स लिहिताना, अँगल्स लिहिताना तुम्हाला काही अडचण येणार नाही, अगदी इझिली तुम्ही ते मांडू शकता. मग त्यांनी काय दिलंय, ए बी सी, त्यांनी असं लिहिलेलं आहे, इन द करेस्पॉन्डन्स ए बी सी, आणि इथं असं ॲरो दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलचे पॉइंट्स असे लिहिलेले आहेत पी क्यू आर. याचा अर्थ पॉइंट ए पॉइंट पी म्हणजे अँगल ए अँगल पी कॉंग्रुएंट असणार, अँगल बी अँगल क्यू कॉंग्रुएंट असणार, अँगल सी अँगल आर कॉंग्रुएंट असणार. हे जर तीनही कोन्स परस्परांशी कॉंग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं तुम्ही म्हणू शकताय. आणि त्याच्या पुढं तुम्ही हे असं लिहू शकताय, ए ए ए टेस्ट. मग आता प्रत्येक वेळेला तुम्हाला तीन अँगल्स चेक करायची काही गरज नाहीये. कोणतेही दोन अँगल्स जरी कॉंग्रुएंट झाले, समजा हे दोन अँगल्स कॉंग्रुएंट झाले, ए आणि पी कॉंग्रुएंट आहेत, बी आणि क्यू कॉंग्रुएंट आहे, ऑटोमॅटिकली सी आणि आर हे सुद्धा कॉंग्रुएंट येणारच. कारण बेसिक तर तेच आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. शेवटी बेरीज तेवढीच होणार सगळ्यांची मिळून. त्यामुळे जर दोन अँगल्स ऑलरेडी कॉंग्रुएंट असतील तर तिसरा पण कॉंग्रुएंट येणारच. त्यामुळं याच्यावरून या टेस्टचं कन्व्हर्शन ए ए टेस्ट मध्ये सुद्धा केलेलं आहे आणि आपण जास्तीत जास्त हेच वापरणार आहे. एखाद दुसऱ्या उदाहरणामध्ये कुठेतरी तुम्हाला कंडिशन अशी सापडेल, बाकीच्या ठिकाणी नुसते दोन अँगल्स जरी तुम्हाला कॉंग्रुएंट मिळाले तरी पण तुम्ही ते डायरेक्ट काय करू शकताय, यूज करू शकताय. तेच त्यांनी परत पुढे इथं सांगितले बघा, ए ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्यात काय म्हटले बघा, वी नो दॅट फॉर ए गिव्हन करेस्पॉन्डन्स, आता मी तुम्हाला करेस्पॉन्डन्स सांगितला त्याप्रमाणे, व्हेन टू अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉंग्रुएंट टू two corresponding angles of another triangle, then the remaining angle of a first triangle is congruent to the remaining angle of the second triangle. इथं तुम्हाला परत वेगळं ते प्रूव्ह करायची गरज लागत नाही. त्यामुळं तुम्ही ए ए टेस्ट नुसता डायरेक्ट वापरली तरी पण चालू शकते, काही अडचण त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्या पुढच्या टेस्ट बघा, आता पुढची टेस्ट आहे SAS टेस्ट, साइड अँगल साइड. आता याच्यामध्ये मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, ती जरा पहिल्यांदा बघून घेऊ आपण. इथं त्यांनी काय केलेलं आहे ते जरा बघा.
इन KLM अँड इन ट्रायंगल RST हे दोन ट्रायंगल्स इथे दिलेले आहेत. अँगल KLM अँगल घेतलेला आहे हा, कॉन्ग्रुएंट विथ अँगल RST तो इथे आहे. आणि साइड्स जरा काळजीपूर्वक बघा, KL डिव्हायडेड बाय RS घेतले, म्हणजे ही बाजू घेतली. त्याच्यानंतर RS सॉरी LM इथं आहे, त्याच्याशी रेशो कोणाचा घेतलेला आहे, ST. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दोन साइड्स रेशो मध्ये वापरलेल्या आहेत त्यांच्या मधलाच हा अँगल असला पाहिजे, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. आता त्यांनी स्टेटमेंट मध्ये कसं सांगितलं बघा, फॉर ए गिव्हन करेस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स इफ टू पेअर्स ऑफ करेस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड द अँगल्स बिटवीन देम, हे महत्वाचं, त्याच दोन बाजूंच्या मधले अँगल्स पाहिजे, दे आर कॉन्ग्रुएंट. तुम्ही इतर कुठलेही अँगल्स, तुम्ही जर इथला घेतला इकडला घेतला, अजून दोन अँगल्स आहेत इथं, ते घ्यायचे नाहीत, त्यांचा काही उपयोग नाही. त्यावेळेला तुम्ही काय म्हणू शकता, यांना तुम्ही SAS टेस्टनं हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्या पुढची टेस्ट आहे SSS टेस्ट, साइड साइड साइड. मग त्याच्यामध्ये बघा आता काय सांगितलेलं आहे, तिन्ही साइड्सचे करेस्पॉन्डिंग तीन साइड्स बरोबर रेशो घ्यायचे, ते सगळे रेशो इक्वल आले पाहिजेत, म्हणजेच तुम्ही त्यांना काय म्हणू शकताय, दीज साइड्स आर इन प्रपोर्शन. व्हेन थ्री साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर इन proportion to corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar. आता इथं बघा बरं, ट्रायंगल कसे घेतलेले आहेत, PQR आणि ट्रायंगल XYZ घेतले. मग तुम्ही इथं करेस्पॉन्डन्स पण तसाच जर ठेवला, आता इथं बघा करेस्पॉन्डन्सचा कसा उपयोग होतो ते, नाहीतर मग डायग्राम बघावी लागेल. तुम्ही PQ घेतलं तर आता इथं बघा, ह्याच्यामध्ये घोळ घातलाय बघा, हे सगळं PQR घेतलंय आणि इथं लिहिलंय ट्रायंगल XYZ, रेशो घेताना असं घेतलंय. मग इथला हे बदलावं लागेल आपल्याला. PQ ला काय घेतले बघा बरं, त्यांनी YZ घेतले, म्हणजे तुम्हाला हे असं घ्यावं लागेल. याच्यासाठी करेस्पॉन्डन्स इम्पॉर्टंट असते. बघा इथं काय केलं, PQ अंशात घेतले त्यावेळेस छेदात ZY घेतले, QR घेतलं अंशात त्यावेळेला छेदामध्ये घेतलंय XY, आणि PR घेतलं तर छेदामध्ये घेतलेलं आहे XZ. पॉइंट टू पॉइंट करेस्पॉन्डन्स खूप इम्पॉर्टंट आहे, इथे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने. त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक व्यवस्थित बघा, पॉइंट टू पॉइंट करेस्पॉन्डन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, प्रॉपर्टीज बघा, नावं लक्षात ठेवा. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ABC, याचा अर्थ कोणताही त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ, नोन ॲज, दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरी प्रॉपर्टी बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF, देन ट्रायंगल DEF इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. सोप्या भाषेत, पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी समरूप आहे तर दुसरा पण पहिल्याशी समरूप असेल, याला म्हणतात सिमेट्री. आणि थर्ड कंडिशन, तिसरी प्रॉपर्टी बघा, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF, ट्रायंगल DEF सिमिलर टू ट्रायंगल GHI, देन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल GHI. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी समरूप आहे, तर पहिला आणि तिसरा हे सुद्धा समरूप असतात, याला म्हणतात ट्रान्झिटिव्हिटी. त्यामुळे ही नावं लक्षात ठेवा, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी. याच्यावरती MCQ सुद्धा या नावांसाठी विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते करून ठेवा व्यवस्थित. प्रॅक्टिस सेट 1.3 बघूयात आपण. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, डायग्राम दिलेली आहे. इन फिगर
अँगल एबीसी इक्वल टू 75 डिग्री. एबीसी इथं आहे बघा, ते 75 डिग्री सांगितलेला आहे. अँगल ईडीसी तो पण 75 डिग्री सांगितलेला आहे. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. कोणते दोन ट्रायंगल सिमिलर असू शकतात ते सांगा. टेस्ट वन सांगा. Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. म्हणजे पॉइंट वाईज तुम्ही करेस्पॉन्डन्स सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपरली सांगायचा आहे. आता याच्यामध्ये मी 75 डिग्री हा महत्वाचा त्याच्यामधला फॅक्टर कन्सिडर करतोय, अँगल. आणि अजून एक आपल्याला अँगल या दोन ट्रायंगल्स मध्ये सिमिलर आहे किंवा कॉमन आहे असा एक कन्सिडर करावा लागेल. तो कॉमन अँगल म्हणजे हा अँगल सी आहे. हा अँगल सी ट्रायंगल DCE मध्ये पण येतो आणि हाच अँगल सी ट्रायंगल BCA मध्ये पण येतो. त्यामुळे याच्यामध्ये करेस्पॉन्डन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे. सो कन्सिडर टू ट्रायंगल्स ट्रायंगल. मी आता सांगितल्याप्रमाणे CDE असा जर घेतला and triangle CBA with correspondence सांगत चला. आहे असेच फक्त पॉइंट्स लिहायचे असतात आणि मध्ये हा एरो टाकायचा असतो फक्त. म्हणजे तुम्ही पॉइंट टू पॉइंट करेस्पॉन्डन्स तुम्ही त्याला केलेलं आहे. मग पहिल्यांदा अँगल सी तुम्हाला लिहायचं आहे. मग कसं घ्यायचं बघा बरं. अँगल DCE इज कॉन्ग्रियंट विथ. आता तुम्ही कसा घेतलाय, सेकंड फर्स्ट थर्ड पॉइंट घेतलाय, तसंच सेम इथं घ्यायचं. सेकंड फर्स्ट आणि थर्ड. अँगल BCA हा जर अँगल तुम्ही जर चेक केला डायग्राम मध्ये तर हा कॉमन अँगल आहे. दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हा अँगल तुम्हाला दिसतो, त्यामुळे तो आहे कॉमन अँगल. त्यानंतर 75 डिग्रीचा तो कोण आहे, अँगल डी आहे. म्हणजे CDE अँगल CDE कॉन्ग्रियंट विथ. मग CDE घेतले तर इकडे अँगल CBA घ्यावा लागेल. त्याच्या पुढे कारण लिहा. इच ऑफ 75 डिग्री. मग झाले दोन अँगल्स त्यांचे कॉन्ग्रियंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल CDE सिमिलर टू ट्रायंगल CBA. त्याच्या पुढे कारण लिहा. अँगल टेस्ट. हे या पद्धतीने तुम्ही व्हेरीफाय करू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इथे दोन डायग्राम्स दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि हे ट्रायंगल्स सिमिलर आहेत का. आर द ट्रायंगल्स इन द फिगर आर सिमिलर. इफ यस बाय विच टेस्ट. आता हे दिसायला आपल्याला असं दिसतं, इथं वाटतं 90 डिग्री आहे अँगल या ठिकाणी वगैरे, हे 90 डिग्री वगैरे तुम्हाला वाटतील. पण जोपर्यंत त्यांनी इन्फॉर्मेशन तशी देत नाहीत तोपर्यंत तुम्ही डायरेक्ट असा कुठलाही अँगल घेऊ शकत नाही. त्याच्याऐवजी ह्या डायग्राम मध्ये बघा, त्यांनी ह्या सगळ्या दोन्ही ट्रायंगल्सच्या सगळ्या बाजू दिलेल्या आहेत. मग आपण काय करूया, यांचे सगळ्या साइड्सचे रेशो घेऊन बघूया. ते सगळे रेशोज इक्वल येतात का आपण ते चेक करू आणि त्याच्यानंतर मग आपण ती कोणती टेस्ट आहे काय आहे ते सगळं आपण ठरवूया. इन ट्रायंगल PQR and triangle LMN,
with correspondence. करेस्पॉन्डन्स आठवणीनं सांगत चला. या पद्धतीनं तो करेस्पॉन्डन्स मी घेणार आहे. म्हणजे पॉइंट पी घेतला की इकडचा एल घ्यायचा, क्यू साठी एम घ्यायचा, आर साठी एन घ्यायचा. आता यांनी सगळ्या बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत, त्यामुळे पी क्यू जर तुम्ही घेतलं तर दुसऱ्या ट्रायंगल मधलं घ्यायचं एल एम. व्हॅल्यूज बघा डायग्राम मध्ये, पी क्यू आहे 6, एल एम आहे 3, रेशो येणार 2:1. त्याच्यानंतर पुढचा रेशो घ्या, क्यू आर घ्या. क्यू आर घेतलं की एम एन घ्या. क्यू आर घेतलेला आहे 8, एम एन आहे 4, हा पण रेशो येतोय 2:1, 2:1. त्याच्यानंतर पी आर घ्या, डिव्हायडेड बाय एल एन घ्या. पी आर ते आहे 10, एल एन आहे 5, हे पण किती येते 2:1. हे जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं, हे सगळे रेशो इक्वल आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावरून असं लिहू शकताय, देअरफॉर पी क्यू अपॉन एल एम, this is equal to QR upon MN, this is equal to PR divided by LN. म्हणजे या सगळ्या साइड्स सेम प्रोपोर्शन मध्ये आहेत. देअरफॉर ट्रायंगल PQR is similar to triangle LMN. एकदा करेस्पॉन्डन्स परत एकदा बघून घ्या, बरोबर आहे का? PQR LMN. पुढे कंसामध्ये कारण लिहून ठेवा, यस 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 टेस्ट, साइड 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 टेस्ट. या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ॲज शोन इन फिगर, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. बघा इथे 8 मीटर 4 मीटर, याचा अर्थ AC आणि PR हे पोल्स आहेत. इफ the length of shadow of a smaller pole due to sunlight is 6 meter, या स्मॉलर पोलची शॅडो QR ती किती आहे 6 मीटर. then how long will be the shadow of the bigger pole at the same time. त्याच वेळेला या लॉंगर पोलची, हा जो बिगर पोल आहे त्याची शॅडो किती असेल, तर ती त्यांनी एक्स कन्सिडर केली. आता हिथं त्यांनी कसं सांगितलं बघा, परपेंडिक्युलर म्हटलंय, त्यामुळे हे तुम्ही 90 डिग्री कन्सिडर करू शकता. हे असं काहीतरी इन्फॉर्मेशन दिल्याशिवाय तुम्ही ते घेऊ शकत नाही. आणि हिथं बाकीचं आता काय घ्यायचंच नाहीये, डायरेक्ट हे दोन ट्रायंगल्स तुम्ही सिमिलरच कन्सिडर करायचे आहेत, कारण बाकीची कुठली इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. फक्त ऍट द सेम टाइम एवढ्यावरून तुम्ही हे दोन ट्रायंगल्स तुम्ही काय कन्सिडर करू शकताय, सिमिलर कन्सिडर करू शकताय. हे काय काय आहेत पहिल्यांदा ते लिहूया. AC अँड PR, AC PR हे काय तिथले पोल्स आहेत त्याच्यातले. So AC and PR they represent the poles. त्याला आपण असं करूया, ते पूर्ण वाक्यच लिहूया. त्याच्यानंतर QR and BC are their shadows. आता इथं तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स सिमिलर कन्सिडर करावे लागतील. ट्रायंगल ACB is similar to triangle PRQ.
with the correspondence या पद्धतीने येईल. मग आता यांचे साईड्सचे रेशो घ्या, कुठल्या कुठल्या साईड्स पाहिजेत बघा. AC घेतलं तर PR घ्यावं लागेल. AC डिव्हायडेड बाय PR इज इक्वल टू, दुसरी साईड काय घ्यावी लागेल तुम्हाला, CB किंवा BC घ्यावी लागेल. BC डिव्हायडेड बाय QR हे तुम्हाला असं घ्यावं लागेल. मग इथं पुढे त्याचं कारण लिहा. corresponding sides of similar triangles. काय काय जण याला शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहितात, CSST वगैरे. एखाद दुसऱ्या ठिकाणी फक्त लिहावं लागेल आपल्याला, जास्त काही लिहायची काही गरज नाहीये. त्यामुळे ते डायरेक्ट पूर्ण कंप्लीट लिहित चला, त्याच्यासाठी विनाकारण मार्क कुणी कट करू नये. AC ची व्हॅल्यू आहे 8, PR ची व्हॅल्यू आहे 4, डायग्राम मध्ये सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. BC आहे X आणि QR आहे 6. थोडं सोडवा फक्त. मग हे 4 दुने 8 होणार, हे 2 6 ने इकडे मल्टिप्लाय करा. therefore X इक्वल टू 6 into 2. therefore X इक्वल टू 12 मीटर. हे त्याचं आन्सर आहे. मग त्यांनी काय प्रश्न विचारलाय, हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल. therefore length of shadow of a bigger pole is equal to 12 मीटर. शेवटी असं उत्तर तेवढं लिहून टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन अ ट्रायंगल ABC, AP परपेंडिक्युलर टू BC. इथं आहे AP BC ला परपेंडिक्युलर, पाहिजे असेल तर इथे दाखवतोय. AP परपेंडिक्युलर टू BC. त्यानंतर BQ परपेंडिक्युलर टू AC. BQ इथं आहे, हे AC. B', P', C हे कोलिनियर आहेत. BPC, AQC हे पण कोलिनियर आहेत. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CQB. हे सिद्ध करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामधल्या त्यांनी ह्या बाजू दिलेल्या आहेत. AP सांगितलेलं आहे 7, BQ 8, BC 12 सांगितलेलं आहे. तर AC फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलंय. पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे पहिल्यांदा सिद्ध करूया. त्याच्यासाठी आपल्याला हे 90 डिग्रीचे जे दोन आहेत अँगल्स हे महत्वाचे आहेत. शिवाय या दोन्ही मध्ये तुम्हाला एक पॉइंट कॉमन दिसतोय, तो आहे C. म्हणजे हा अँगल C हा या दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्हाला कॉमन कन्सिडर करावा लागेल, हे महत्वाचं. त्यामुळं त्यांनी जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं पॉइंट करेस्पॉन्डन्स घेऊया आणि त्यांची प्रूफ आपण पहिल्यांदा कंप्लीट करूया. इन ट्रायंगल CPA and triangle CQB, with the correspondence CPA as to CQB. मग C दोन्ही ठिकाणी सेमच येतोय, पहिलाच येतोय. P बघा बरं, P 90 डिग्रीचा आहे, Q पण 90 डिग्रीचा आहे, ते पण करेक्ट आहे.
आणि अँगल ए आणि अँगल बी. ठीक आहे, पहिले दोन तरी बरोबर करेक्ट मॅच होतात त्या ठिकाणी, ते करणं गरजेचं आहे. आता एक 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 घ्या त्याच्यामधलं. अँगल CPA is congruent with अँगल CQB. याचं कारण लिहा पुढं. each of 90 डिग्री. त्याच्यानंतर आहे अँगल C घ्यायचा मला. मग अँगल PCA जर मी घेतलं पहिल्यावरून, अँगल PCA कॉन्ग्रियंट टू, तर दुसऱ्यावरून काय घ्यावं लागेल? QCB घ्यावं लागेल. याचं कारण लिहायचं पुढं कॉमन अँगल. दोन्ही ट्रायंगल मध्ये हा अँगल कॉमन आहे. देअरफॉर ट्रायंगल CPA is similar to ट्रायंगल CQB. याचं कारण लिहा पुढं अँगल अँगल टेस्ट, ए टेस्ट. असे मग यांच्या साइड्सचा रेशो घ्यायचा आहे मला. मग रेशो घेताना यांनी कुठल्या कुठले साइड्स दिलेले आहेत तेच घ्या. AP जर तुम्ही पहिल्या ठिकाणी घेतला, AP पहिल्या ट्रायंगल मधला AP तुम्ही घेतला, तर दुसऱ्या ट्रायंगल मधला तुम्हाला BQ घ्यावं लागेल. डायग्राम मध्ये पण तुम्ही त्यावेळेला चेक करू शकताय बरोबर येतात का बाजू ते. त्याच्यानंतर AP झालं, BQ झालं. आता मला पाहिजे BC पाहिजे. मग BC तर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये, BC त्यावेळेला इकडे काय घ्यावं लागेल मला? पहिल्या ट्रायंगल मधला AC घ्यावा लागेल, तेव्हा मला इकडचा BC मिळतो. मग इथं परत एकदा ते कारण लिहा. करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. त्यांनी सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि एक कुठली तरी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. AP सांगितलेलं आहे 7, BQ सांगितलेलं आहे 8, AC फाइंड आउट करायचं आहे आणि BC सांगितलेलं आहे 12. या पद्धतीने त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. हे 12 तेवढं इकडे पाठवा. म्हणजे हे काय होणार? 7/8 into 12. This is equal to AC. Therefore, AC equal to, इथं 4 न भाग घालवा. 4 2 8, 4 3 12. म्हणजेच हे किती होणार? 21/2 होणार. किरकोळ भागाकार करा, हे येते 10.5. ही त्या AC ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायग्राम दिलेली आहे. इन ट्रॅपेझियम PQRS इथे दाखवलेला आहे. साइड PQ पॅरलल टू साइड SR, ते पण आपल्याला दिसतंय डायग्राम मध्ये. त्याच्यानंतर AR आणि AP मधलं रिलेशन दिले, तसंच AS आणि AQ मधलं रिलेशन दिलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट, हे रिलेशन आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. मग याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे बघा. ट्रॅपेझियम आहे, त्यामुळं PQ आणि SR हे तर पॅरलल आहेतच, हे त्यांनी दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, तर दोन तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल्स दिसतील. एक ट्रान्सव्हर्सल आहे SQ आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे PR. अशा ट्रान्सव्हर्सल्स तुम्हाला घ्याव्या लागतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला अँगल्स मिळतील इथं. म्हणजे हा एक अँगल तुम्ही घेऊ शकताय, हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट घेऊ शकताय. त्याच्यानंतर हा एक अँगल आणि हा एक अँगल हे कॉन्ग्रुएंट घेऊ शकताय. शिवाय हे अपोजिट अँगल्स पण तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ए टेस्ट पर्यंत लिहू शकताय. अशी रेअर कंडिशन आहे याच्यामध्ये. ए टेस्ट आपल्याला मच मोर दॅन सफिशियंट आहे.
मग आता आपण हे जे काही कन्सिडर केले ते सगळं आपण आता या ठिकाणी मांडूया याच्यामध्ये, आणि हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. सो इन ट्रॅपेझियम PQRS, PQ पॅरलल टू SR हे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर मी याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सलचा पण उल्लेख करतोय. लाईन SQ and PR are their ट्रान्सव्हर्सल्स. या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स पण आपण त्या ठिकाणी आहेत म्हणून सांगतोय. आता ट्रायंगल्स कन्सिडर करूया. ट्रायंगल PAQ, ट्रायंगल PAQ तुम्ही घेतला तर तुम्हाला ट्रायंगल RAS घ्यावा लागेल. विथ करेस्पॉन्डन्स, खाली घेतोय मी इकडं. आहे असाच करेस्पॉन्डन्स ठेवायचा आहे. PAQ as to RAS. आता अँगल्स कन्सिडर करूया. अँगल PAQ कॉन्ग्रियंट विथ अँगल RAS. याचं कारण बघा डायग्राम मध्ये, दीज आर द अपोजिट अँगल्स. हे अपोजिट अँगल्स येतील. त्यानंतर अँगल APQ कॉन्ग्रियंट विथ APQ तुम्ही घेतलात तर इकडे घ्यावं लागेल ARS. हे मात्र अल्टरनेट अँगल्स होतील, बघा लक्षात येते का. त्यामुळे तुम्हाला इथं ते व्यवस्थित त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील. अल्टरनेट अँगल्स असं त्या ठिकाणी लिहावं लागेल. त्यामुळे अल्टरनेट अँगल्स वगैरे शब्द जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. शुद्ध मराठीमध्ये याला व्युत्क्रम कोन असं सुद्धा म्हणतात. मग तुम्ही आता हे दोन ट्रायंगल तुम्ही सिमिलर आहेत म्हणून सांगू शकताय. देअरफॉर ट्रायंगल PAQ is similar to triangle RAS. टेस्टचं नाव पुढे लिहा, A टेस्ट हे असेल. आता जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो हे तुम्ही लिहू शकता. देअरफॉर त्यांनी कशा पद्धतीने दिलेले आहेत त्या पद्धतीनेच ऍडजस्ट करतो. इथं AP घेतलं तर तुम्हाला AR घ्यावं लागेल. दिस इज इक्वल टू, पुढचं दिलेलं आहे AS, तो इथे दिलेला, मग ह्याच्यातला AQ घ्यावा लागेल. पहिल्यातला AQ डिव्हायडेड बाय AS. मग AP झाला, AQ झाला, आता राहिला PQ घेतला तर इकडे तुम्हाला घ्यावं लागेल RS असे. ह्याच्यातले हे दोन रेशो तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत, त्यापैकी कुठलाही एक रेशो घेतला तरी चालेल. देअरफॉर AP अपॉन AR इज इक्वल टू, मला जो फाइंड आउट करायचा आहे तेवढा फक्त मी इथे घेतोय. इथं अजून एक काम राहिले बघा, करेस्पॉन्डिंग साइड्स
ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे असेल. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज तेवढे वापरूया. त्यांनी जे दिलेलं आहे ते त्यांनी AR इक्वल टू 5AP सांगितले. मग AR च्या ठिकाणी लिहा 5AP. दिस इज इक्वल टू PQ अपॉन RS हे असेल. याच्यातलं AP ला AP कॅन्सल होईल. हे RS इकडं मल्टिप्लाय करा, 5 ने इकडं मल्टिप्लाय करा. Therefore RS इक्वल टू 5 टाइम्स PQ. त्यांनी असं विचारले SR इक्वल टू 5 टाइम्स PQ. हे तुमचं फायनली प्रूव्ह होतं या ठिकाणी. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रॅपेझियम ABCD. परत ट्रॅपेझियमच दिलेला आहे. मग अशा आत्ताच सोडवलं आपण ट्रॅपेझियमचं. AB पॅरलल टू साइड DC. डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉइंट O. AB सांगितलेलं आहे 20. त्यानंतर DC सांगितलेलं आहे 6. OB दिलेला आहे 15 आणि OD हे विचारलेलं आहे. मग काय परत एकदा दोन ट्रायंगल्स तुम्ही सिमिलर दाखवा, आता जसे दाखवले त्या पद्धतीने करूया सुरुवात त्याची. इन ट्रॅपेझियम व्यवस्थित लिहा सगळं, त्याशिवाय मार्क मिळणार नाहीत परीक्षेमध्ये. नुसते उत्तर काढून काय उपयोग नाहीये. इन ट्रॅपेझियम ABCD. AB इज पॅरलल टू CD हे त्यांनीच दिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या दोन ट्रान्सव्हर्सल्स कन्सिडर करतोय. AC अँड BD आर देअर ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजे त्यांच्या छेदिका कन्सिडर केलेल्या आहेत त्या. त्यानंतर आता ट्रायंगल कन्सिडर करा. इन ट्रायंगल OAOB असं पण लिहिलं तरी चालेल. कन्सिडर ट्रायंगल AOB अँड AOB घेतला तर COD घ्यायचा. ट्रायंगल COD मग अशी सांगितलेलं आहे कसे अँगल्स घ्यायचे आहेत ते. इन करेस्पॉन्डन्स AOB as to COD असा करेस्पॉन्डन्स कन्सिडर करा. आता याच्यामध्ये अँगल AOB हा जर अँगल घेतला AOB तर COD घ्यावा लागेल. अँगल COD याचं कारण आहे कॉमन अँगल, सॉरी अपोजिट अँगल, कॉमन अँगल नाही. हा अँगल आणि हा अँगल असे घेतले. आता मला घ्यायचा आहे हा अँगल घ्यायचा आहे आणि याच्याशी कॉन्ग्रुएंट हा अँगल घ्यायचा आहे. मग C आणि A हे अँगल घ्यायचे. मग OAB जर मी घेतलं अँगल OAB इज कॉन्ग्रुएंट विथ OAB घेतलं तर OCD घ्यायचं इकडं. तर हे आहेत अल्टरनेट अँगल्स. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये पण सेम अशीच सिद्धता लिहिलेली आहे. ठीक आहे. मग आता हे दोन ट्रायंगल्स जे आपण कन्सिडर केलेले आहेत ते सिमिलर आहेत असं तुम्ही लिहू शकताय. देअरफॉर ट्रायंगल AOB सिमिलर टू ट्रायंगल
ओ डी, टेस्टचं नाव लिहा पुढं, ए ए टेस्ट. मग जर हे ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांचे करेस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनल असणार आहेत, त्यांचे रेशोज इक्वल असणार आहेत. मग बघा तिने कुठले कुठले घेतलेले आहेत तेवढेच घ्या. ए बी घेतलेलं आहे. जर तुम्ही ए बी घेतला तर इकडं सी डी घ्यावं लागेल. त्याच्यानंतर कुठला घेतलेला आहे, डी सी, तो घेतलाय मी. तर ओ बी घेतलेला आहे, तर इकडं ओ डी घ्यावं लागेल. पुढं कारण लिहा, करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. कारण व्यवस्थित लिहित चला. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. ए बी दिलेला आहे 20, सी डी म्हणजेच डी सी तो दिलेला आहे 6, त्याच्यानंतर ओ बी आहे 15 आणि ओ डी तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथं बेत्रिक 6 हे 10/3 होणार. सिम्प्लिफाय करूया त्याला व्यवस्थित. 10/3 हे असेल. ओ डी ला इकडे घेतोय, हे 3 प्रोडक्ट मध्ये येणार, 10 डिव्हायडेड बाय मध्ये येणार. 5 2 10, 5 त्रिक 15, म्हणजेच हे होणार आहे 9/2. देअरफॉर ओ डी इक्वल टू 4.5 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is on side BC. Line DE बघा डायग्राम मध्ये intersects ray AB in point T. Then prove that. एवढं सगळं सांगितलंय त्याने. आता पहिल्यांदा क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलेलोग्राम आहे म्हणून सांगितलंय, तिथनं सुरुवात करूया. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Therefore, AB parallel to CD. पॅरलल साइड्स आहेत त्याच्यामध्ये काय अडचण नाहीये. Therefore, AT parallel to CD हे पण लिहू शकताय. याचं कारण लिहा पुढं, A डॅश B डॅश T. ह्या जर पॅरलल साइड्स असतील आणि DT ही त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करतो, and DT is the ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामुळे तुम्ही अँगल कॉन्ग्रुएंट कन्सिडर करू शकताय त्याची. देअरफॉर अँगल ATD is congruent with angle TDC. बघा बरोबर आहेत का? हे होतील अल्टरनेट अँगल्स. आता आपल्याला जसं पाहिजे अँगल्स तेच ठेवायचे, फक्त आपल्याला जे ट्रायंगल्स सिलेक्ट करायचे तेवढ्या पुरतच लिमिटेड घ्यायचं. ए टी मध्येच हा बी टी पण आहे बघा. देअरफॉर अँगल बी टी ई ठेवायचा फक्त. देअरफॉर अँगल बी टी ई इज कॉन्ग्रुएंट विथ TDC म्हणजे एवढा मोठा आहे TDC, त्याच्याऐवजी काय करायचं, EDC घ्यायचं. आता ह्यांना फक्त तुम्ही कारण असं लिहू शकताय, सेम अँगल्स
with different names असंही लिहू शकताय. आता हे जे आता लिहिलेलं आहे आपण ह्याला एक इक्वेशन नंबर टाकूया इथं, इक्वेशन नंबर 1, कारण हेच महत्वाचं आहे याच्यातलं. आता मला हे जे दोन ट्रँगल्स कन्सिडर करायचे आहेत ज्यांना मी सिमिलर दाखवणार आहे त्याच्यामध्ये बघा आता काय करणार. ट्रँगल BTE consider triangle BTE घेतलात तुम्ही तर तुम्हाला EDC घ्यावं लागेल. CDE घ्यावं लागेल अँड अँगल ट्रँगल CDE, कारण हा ई पण आपल्याला अपोजिट अँगल मध्ये घ्यायचा आहे त्यामुळे तो पण कॉन्ग्रियंट आला पाहिजे. विथ करेस्पॉन्डन्स या पद्धतीनं करेस्पॉन्डन्स पाहिजे मला. मग याच्यामध्ये पहिलंच येणार अँगल BTE जे आपण इथं वरती व्हेरीफाय करून ठेवलेलं आहे तीच इथे घेतोय. अँगल BTE इज कॉन्ग्रियंट विथ अँगल, ह्या पद्धतीने घेऊया आता BTE आणि अँगल CDE घेतोय. याला पुढे कारण लिहा फ्रॉम 1. त्याच्यानंतर अँगल BET इज कॉन्ग्रियंट विथ BET घेतलं तुम्ही तर तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल BET तर CED घ्यावं लागेल. CED याला कारण आहे अपोजिट अँगल्स. काही जण याला व्हर्टिकली अपोजिट अँगल्स वगैरे म्हणतात, नुसतं अपोजिट अँगल्स म्हटलं तरी चालते, काही अडचण नाहीये. देअरफोर आता हे दोन ट्रँगल्स सिमिलर होतील. ट्रँगल BTE सिमिलर टू ट्रँगल CDE, याचं कारण लिहा पुढे. A टेस्ट. आता जे व्हेरीफाय करायचं आहे ते जरा बघा काय आहे ते. त्या पद्धतीनं आपल्याला साइड्स घ्याव्या लागतील. DE घ्यायचं आहे, ह्याच्यातलं DE घेतलं तर इकडं TE घ्यावं लागेल. therefore TE अपॉन DE. त्याच्यानंतर याच्यातलं BE दिसतंय, BE घेतलं तर इथं CE घ्यावं लागेल. इथं परत एकदा पुढे कारण येणार करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता फक्त यांचा तिरकस गुणाकार तेवढा करून घ्या आणि मग येते का बरोबर तेवढं चेक करा फक्त. देअरफोर यानं इकडं मल्टिप्लाय करायचं आहे, यानं इकडं मल्टिप्लाय करायचं आहे. CE इंटू TE इज इक्वल टू BE इंटू DE. हे या पद्धतीनं तोच रिझल्ट इथं व्हेरीफाय झालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन द फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in point P. आणि हे त्यांनीच दिले AP डिव्हायडेड बाय CP इक्वल टू BP डिव्हायडेड बाय DP.
ए पी घेतलं की सी पी घ्यायचंय आणि बी पी घेतलं की डी पी घ्यायचंय. हे फक्त मार्किंग कॉन्ग्रेंट म्हणून करत नाहीये, त्यांनी जे रेशो मध्ये जे दिलेले पॉइंट्स आहेत ते घ्यायचे आहेत. शिवाय मग आपल्याला हे जे अँगल्स आहेत आता जे मी मार्किंग करतोय ते हे तुम्ही अपोजिट अँगल्स म्हणून घेऊ शकताय आणि SAS टेस्ट नुसार हे काय होतील, सिमिलर होतील. एवढंच करायचं याच्यात, यात काही विशेष नाही आहे जास्त. कन्सिडर ट्रायंगल्स किंवा कन्सिडर ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP in correspondence ABP as to CDP असा करेस्पॉन्डन्स घेऊन हे कन्सिडर करायचे आहेत. आता त्यांनीच दिलेलं आहे, पहिल्यांदा तेच लिहूया. AP डिव्हायडेड बाय CP. जरा बघा बरोबर, AP घेतलं की इकडं CP येते. AP डिव्हायडेड बाय CP पाहिजे. इक्वल टू BP. जर तुम्ही इकडलं BP घेतलं तर इकडे येणार DP. ठीक आहे, मग हे काय तिने दिलेलं आहे ऑलरेडी. मग अँगल APB इज कॉन्ग्रियंट विथ APB. जर तुम्ही घेतला तर काय बघा, AP आणि B, तर CPD घ्यावा लागेल. अँगल CPD. याला कारण काय लिहायचं, अपोजिट अँगल्स. Therefore, triangle ABP is similar to triangle CDP. याचं कारण लिहा, SAS टेस्ट. ज्या दोन साइड्सचे रेशो घेतलेले आहेत त्यांचा मधलाच अँगल पाहिजे, त्यामुळे हे SAS टेस्ट नुसार काय होतील, हे ट्रायंगल सिमिलर आहेत हे सिद्ध होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर, in a triangle ABC, point D is on side BC such that D हा BC वरचा पॉइंट आहे, such that angle BAC is equal to angle ADC आहे. बघा म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. हाच करेस्पॉन्डन्स घ्यायचा आणि हे दोन त्रिकोण जे इथं दिलेले आहेत, अँगल्स आहेत, त्यांचंच ट्रायंगल्स मध्ये घ्यायचं आहे. तेच ट्रायंगल्स घेऊन कॉन्ग्रुएंट दाखवायचे, साइड्स प्रोपोर्शनल येतील आणि त्यातल्या साइड्स योग्य निवडा. तिरकस गुणाकार केला की तुम्हाला हे फायनल आन्सर मिळून जाईल. काही विशेष अवघड त्याच्यामध्ये काही जास्त असं नाहीये. सो इन ट्रायंगल BAC कन्सिडर ट्रायंगल BAC घेतला की ADC घ्या अँड ट्रायंगल ADC इन करेस्पॉन्डन्स हाच करेस्पॉन्डन्स घ्यायचा आहे. त्यांनीच दिलेला आहे, तीच पहिल्यांदा घेऊया. अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ADC हे दिलेलं आहे त्यांनी. आणि अँगल C हा दोनही ट्रायंगल्स मधला कॉमन अँगल आहे.
तो तेवढा तुम्हाला त्याच्यातून आता ह्या करेस्पॉन्डन्स वरून घेता आला पाहिजे. अँगल बी सी ए इज कॉन्ग्रियंट विथ बी सी ए घेतलाय तर ए सी डी घ्यायचं. पुढं कारण लिहा, कॉमन अँगल. मग हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील. देअरफॉर ट्रायंगल बी ए सी सिमिलर टू ट्रायंगल ए डी सी. टेस्ट लिहा पुढे, ए टेस्ट. हे झाले. आता तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या साइड्स पाहिजेत त्या पद्धतीनं फक्त साइड्स तेवढ्या घ्या. सी ए पाहिजे मला, मग सी ए घेतलं तर इकडं सी डी घ्यावं लागेल. सी ए अपॉन सी डी. त्यानंतर बी सी पाहिजे, म्हणजे त्यांनी सी बी घेतले. सी बी घेतलं की परत इकडं सी ए येणार. सी बघा बरोबर आहे का? त्यामुळे ते करेस्पॉन्डन्स जो आहे तो खूप महत्वाचा ठरतो. डायग्राम कडे तुम्हाला बघावं सुद्धा लागत नाही, इतकं व्यवस्थित त्या ठिकाणी ते तयार होतं. इथं लिहा करेस्पॉन्डिंग साइड्स, कारण त्याच ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. येईल. आता फक्त यांचा तिरकस गुणाकार करून घ्या, फायनल रिझल्ट येतो बघा. सी ए इंटू सी ए होणार इकडे. दिस इज इक्वल टू सी डी न इकडे मल्टिप्लाय करा, सी बी इंटू सी डी. देअरफॉर सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी. हे या पद्धतीनं फायनल प्रूफ होऊन जाईल.